700 फुटांवरून हे विमान कोसळलं। टेक ऑफ घेतल्यानंतर पुढच्या 1 मिनिटामध्ये हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। 1:38 या विमानानं टेक ऑफ केलं आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये हे विमान 700 फुटावरून खाली कोसळलं। दिल्ली ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते लंडन असा या विमानाचा प्रवास होता। मात्र अवघ्या 1 मिनिटात 700 फुटावरून हे विमान जे आहे ते विद्यार्थी रहिवासी। आताची आणखी एक मोठी बातमी, विमान दुर्घटनेमध्ये सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। एपी वृत्त संस्थेनं या संदर्भातली माहिती दिली आहे। विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी। कोणीच या अपघातात वाचलं नसल्याचं एपी वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आलेलं आहे। जे 242 प्रवासी प्रवास करत होते त्या सर्वांचा या विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती एपी वृत्तसंस्थेकडून देण्यात आलेली आहे। 1 किलोमीटरना असोसिएटेड प्रेसनं हे वृत्त दिलेलं आहे। विमान दुर्घटनेमध्ये सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती एपी वृत्त संस्थेकडून देण्यात आली आहे। या विमानामध्ये 242 प्रवासी होते। 230 प्रवासी, 10 क्रू मेंबर आणि 2 पायलट्स त्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती एपी वृत्त संस्थेकडून देण्यात आली आहे। अहमदाबाद पोलीस आयुक्तांच्या माहितीनंतर एपी वृत्त संस्थेनं हा दावा केलेला आहे। विमान दुर्घटनेत कुणाच्या वाचण्याची शक्यता नाही असा दावा एपी वृत्त संस्थेकडून करण्यात आलेला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणी यांच्याकडून। सचिन, काय माहिती या संदर्भात? या ज्या विमान दुर्घटनेमध्ये आहेत ते 242 प्रवासी जे आहेत त्या विमानातनं प्रवास करत होते। असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं जो आहे ते अहमदाबादचे पोलीस कमिशनर यांच्या वक्तव्याचा दाखला देत या विमान दुर्घटनेमध्ये कुणाच्याही वाचण्याची शक्यता नाही असं जी माहिती आहे ती अहमदाबादच्या पोलीस कमिशनरने आपल्याला दिल्याचा दावा जो आहे तो एपी या वृत्तसंस्थेनं केलेला आहे। आणि यामध्ये 242 जणांचा मृत्यू झालेला असू शकतो किंवा कुणीही या दुर्घटनेमध्ये वाचू शकत नाही असा दावा जो आहे तो एपी या वृत्तसंस्थेनं जो आहे तो केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अहमदाबादच्या पोलीस कमिशनरच्या वक्तव्यानंतर हा दावा जो आहे तो असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेने केला आहे। निखिला, विमान दुर्घटनेमध्ये कुणाच्या वाचण्याची शक्यता नाही असा दावा एपी वृत्त संस्थेकडून करण्यात आलाय। विमान दुर्घटनेमध्ये सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये 169 भारतीय होते, 53 ब्रिटिश प्रवासी प्रवास करत होते, 7 पोर्तुगीज प्रवासी तर 1 कॅनेडियन प्रवासी प्रवास करत होता आणि या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती एपी वृत्तसंस्थेकडून देण्यात आलेली आहे। यामध्ये 11 लहान मुलं होती तर 7 बालकांचाही समावेश होता। विमान दुर्घटनेमध्ये कुणाच्याही वाचण्याची शक्यता नाही असं एपी वृत्त संस्थेकडून सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये 230 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर आणि 2 पायलट्स यांचा समावेश आहे। एअर इंडियाच्या विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। विमान दुर्घटनेमध्ये सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा एपी वृत्त संस्थेकडून करण्यात आलेला आहे। अहमदाबाद पोलीस आयुक्तांच्या माहितीनंतर एपी वृत्त संस्थेकडून हा दावा करण्यात आलेला आहे। मोठा आणि भीषण अशा स्वरूपाचा हा अपघात आहे। या विमान दुर्घटनेत सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती एपी वृत्तसंस्थेने केली। अहमदाबाद पोलीस आयुक्तांच्या माहितीनंतर एपी वृत्तसंस्थेकडून हा दावा करण्यात आलाय।